त्यावेळेचे जर आपण त्यांच्या नेत्यांचे सगळ्यांचे भाषण ऐकली तर ते सगळेजण अजित पवारवर घसरलेले होते. आणि काही जण तर म्हणे की बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळला मांडीला मांडी लावून आम्ही कधी बसू शकत नाही. बरोबर ना? मग आता भुजबळांच्या कुठं मांडी लावली आहे हे यांना जाऊन विचारलं पाहिजे. म्हणजे एकूणच काय, तत्वहीन गलिच्छ नीच राजकारण असं एक चित्र महाराष्ट्राने त्यावेळेस बघितलं. आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की लोकसभेमध्ये या महायुतीला चांगलाच धडा महाराष्ट्रातील जनतेने दिला. अर्थात त्याच्यानंतर आली विधानसभा निवडणूक. विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा हेच सगळे मुद्दे महाराष्ट्रामध्ये होते. परंतु तरी सुद्धा बटेंगे तो कटेंगे हा नारा काम करून गेला. लाडकी बहीण योजना ही काम करून गेली आणि भाजपला पुन्हा एकदा सत्तेमध्ये येण्याची संधी मिळाली. अर्थात या निवडणुकीबद्दल आजही लोकांमध्ये प्रचंड संशय आहे. कारण जर इतकं भरभरून मतदान जर महायुतीला जर झालेलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये जल्लोष व्हायला पाहिजे होता, आनंदोत्सव साजरा व्हायला पाहिजे होता. जे निवडून आले त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा जल्लोष साजरा करताना 4 वेळेस विचार केला जात होता की आपण तर पडणार होतो. सगळे सर्वे आपल्या विरोधात होते. हे काय झालंय? लोकसभेमध्ये ज्या मतदारसंघांमध्ये प्रचंड कमी मतदान महायुतीला होतं तिथे सुद्धा महायुतीचे आमदार निवडून आले. अजित पवारांना कुठल्याच सर्वेमध्ये जास्त जागा दाखवलेल्या नव्हत्या. त्या अजित दादांना सुद्धा धक्का बसला असेल आश्चर्याचा की माझे एवढे आमदार कुठून निवडून आलेत बाबा. अशा प्रकारचे एक वातावरण निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी होतं. हे आपल्याला सर्वांना मान्य करावंच लागेल. सामान्य जनता गोंधळात होती की हे झालंय काय. पण नेमकं हे मतदान महायुतीला कोणी केलं हे माहित नाही. परंतु तरी सुद्धा निवडणुकीमध्ये गैरप्रकार झाले नाही असं आपण जरी मान्य केलं तर लाडकी बहीण योजना आणि बटेंगे तो कटेंगे या घोषणेने मात्र महायुतीला तारलं हे आपण सध्या तरी मान्य करू शकतो.